कुरेशी समाजावरील अत्याचार थांबविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। तात्काळ योग्य तोडगा न काढल्यास नांगर वखर गाई बैल घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आंदोलन करण्याचा वंचित बहुजन आघाडीचा इशारा। तथाकथित गौरक्षकांच्या अत्याचाराला कंटाळून कुरेशी समाजातील व्यापाऱ्यांनी जनावरांची खरेदी विक्री व मांस विक्रीचा व्यवसाय बंद केला असून याचा फटका शेतकरी व पशुपालकांना बसत असल्याची बाब वंचित बहुजन आघाडीने जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे। जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात तातडीने या प्रश्नावर तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली। वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या माहितीनुसार जनावरांची अवैध वाहतूक आणि गोमांस विक्री सारख्या बाबींना रोखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असतानाही काही खाजगी संघटना जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना अडवून जनावरांच्या खरेदी विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना बेकायदेशीररित्या मारहाण करून वाहने जाळण्यापर्यंत गैरकायद्याचे वर्तन करत आहे। हे सर्व करण्याचा त्यांचा काय अधिकार आहे हा गंभीर प्रश्न असून पोलीस प्रशासन तथाकथित गौरक्षकाच्या सांगण्यावरून सर्रासपणे व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करून जनावरे व वाहने जप्त करत आहे। यामुळे कुरेशी समाजातील व्यापारी त्रस्त झाले असून मागील 1 महिन्यापासून त्यांनी आपले सर्व व्यवहार बंद ठेवले आहेत। निवेदनामध्ये नमूद केल्याप्रमाणे जनावरांच्या बाजारावरील बंदीमुळे शेतकरी व पशुपालक अडचणीत आला आहे। त्यामुळे कुरेशी समाजाच्या न्याय मागण्यांचा तातडीने विचार करून त्यांचे प्रश्न सोडवावेत, तसेच संबंधित गौरक्षकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। वंचित बहुजन आघाडीने इशारा दिला आहे की मागण्या मान्य न केल्यास व प्रशासनाने योग्य तोडगा न काढल्यास येणाऱ्या पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बैल नांगर वखर घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकतील। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय लहाने, महासचिव दत्तू कुर्दने, जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ कनकुटे, जिल्हा संघटक अरुण गायकवाड, सचिव अंकुश गायकवाड, बालाजी वाहेकर, निलेश साळवे, योगेश जाधव, परमेश्वर जाधव, गौतम गंगातिवरे, साळुबा लोखंडे, प्रभू लोखंडे, नितेश शिंदे, राजेश वानखेडे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। आपण जिल्हाधिकाऱ्यांना आज काय निवेदन दिले? आज आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी साहेबाला निवेदन दिलेलं आहे की जे बजरंग दलाचे कार्यकर्ते जे कृषी समाजाचे एक विशेष समाजाला धरून त्यांच्या अन्याय अत्याचार करत आहे आणि त्याबरोबर आमचे शेतकरी बांधव जे त्यांची बी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान होत आहे। आता परवा दिवशी देवळा राजाचा बाजार होता, तिथून आमचा एक खेडेगावचा शेतकरी तिथून गाय घेऊन आला होता। त्या गायीखाली छोटंसं वासरू सुद्धा होतं आणि त्याच्यामध्ये एका व्यापाऱ्याचे 2 बैल होते। शेतकरी गंध टिळा लावून शेतकरी असताना सुद्धा त्याला बेरहम त्या ठिकाणी मारलं गेलं त्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याने काही इतर कार्यकर्ते। गौरक्षक कायद्याला आमचा विरोध नाही, आम्ही त्याचं स्वागत करतो। गाय जर कापीत असेल तर त्यांच्यावर 302 गुन्हा दाखल करा अशी आमची मागणी। पण जे दुसरे कृषी समाजामधले सुद्धा 70% कृषी समाजाचे जे लोक कृषी समाज आहे 70% लोक हे दुधाचा व्यवसाय करतात, व्यापार करतात, म्हशी गाई ढोरं दुधाचे शेतकऱ्याला विकतात, शेतकऱ्याकडून विकत घेतात आणि 30% लोक खाटी आहेत आणि त्या कायद्याला आमचा विरोध आहे। कारण की गाय कापू नये आमचा त्याला विरोध आहे। जर कुठं गाय कापत आहे तर आम्हाला सुद्धा सोबत घेऊन चला। पोलीस प्रशासनाला मी विनंती करतो की जे कृषी समाजाच्या वर जो अन्याय होतोय त्याचा अन्याय सुद्धा दूर करावा। पोलीस जिल्हाधिकाऱ्याला सुद्धा आम्ही या निवेदनामध्ये म्हणलेलं आहे आणि आता आम्ही त्याला भेटलो, त्याला हे सांगितलं आम्ही की बाबा तुम्ही असा काही कायदा नाही की त्या लोकांना मारहाण करावा, शासन आहे त्यासाठी। त्याच्यानंतर जे गाय जनावर असते त्याची जो शेतकरी घेतो त्या शेतकरीचा दाखला असतो, दाखल्याचे तुम्ही शहानिशा करायला पाहायला चालू का कापायला चालू बेरहम लोकांना मारून। आता मागे शिल्लोड मध्ये घटना घडली, त्या शिवणा म्हणून गाव आहे त्या ठिकाणी गाय म्हणजे गाडी जाळून टाकली आणि गाडी सगळ्यात एक मुसलमान माणूस होता त्याला जाण्याचा प्रयत्न केला, त्याच्यानंतर हिंदू समाजाचा माणूस होता त्याला जाण्याचा प्रयत्न केला। म्हणजे ह्या जालन्यामध्ये बिहार सरकार राज्य झालेलं आहे, इथं बाकीच्या जिल्ह्यामध्ये सगळं बाकीचे जे राज्य आहे तिथं सगळं काही चालू आहे। इथं ठीक आहे, आम्ही स्वागत करतो, जो कायदा झाला त्या कायद्यात स्वागत आहे आमचं, त्या कायद्याला आमचा विरोध नाही। पण ज्या त्या कायद्याच्या नावाखाली जे गुंडगिरी या संघटनाच्या रस्त्यावर उतरून जे लोकांना अन्याय करत आहेत, कृषी समाजाच्या नावाखाली ज्या डोक्यात जर टोपी असते तिथे समाजाला मारल्या जाते, ते पायाला जनावर चाललं त्याची शहानिशा होत नाही, याचा आम्ही निषेध करत आहे। आणि आम्ही आता येणाऱ्या तारखेला म्हणजे 15 ऑगस्ट नंतर आम्ही आता इशारा देत आहे तर आम्ही अवजारं घेऊन शेतकऱ्याचे अवजार म्हणजे बैराम नांगर वखर कोळपा आणि आम्ही सगळे गाय ढोरं बकऱ्या घेऊन म्हशी हलगड घेऊन सुद्धा आम्ही या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लवकर घुसणार आहे। जेव्हा बोलू का जे वाहतूक होती, जे वाहतुकीमध्ये ज्या गाड्या येतात त्या गाड्याची कुठे बी एका चौफुलीवर शहराच्या चौफुलीच्या बाहेर कुठे कोण्या कानाकोपऱ्यामध्ये गाडी अडवली जाते। त्या गाडीमध्ये जर गाय बैला जनावर असेल ते शेतकऱ्याचे आहे का खाटकाचे आहे हे काहीच पाहिलं जात नाही। पहिली गाडी अडवायची ती गाडी जमा करायची,
एक तर त्याला पहिले मारहाण करायची, नंतर ते पोलिसाला बोलवायचं, पोलीस त्याची शहानिशा न करता त्याला गौशाळामध्ये जमा करतात. याच्यामध्ये शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. आमचं म्हणणं नाही की बाबा आता कत्तलखाने तुम्ही जर चांगली शहाणी केली तर कत्तलखाने चालू असेल तर बंद करा ना. आम्ही सोबत येतो वंचितचे कार्यकर्ते तुमच्या. आमचं काहीच म्हणणं नाही. गाय तर कापायलाच नाही पाहिजे, त्याच्यावर 302 चा गुन्हा दाखल व्हावा, आम्ही परत म्हणतो. पण जे वाहतूक करणारे लोक आहेत, काही त्याच्यामध्ये शेतकऱ्याच्या गाड्या आहे त्या बी अडवल्या जातात, शेतकऱ्याच्या बैल एकाला गेले अडवले जातात. आता काही शेतकऱ्याची मोठी प्रश्न असा झालाय की आता लग्न कार्य त्याच्यानंतर त्याला काही शेती घ्यायची आहे कोणाची इकत, तर त्याच्यासाठी सुद्धा त्याला बैल जनावर एकाचे असेल तर त्याचे भाव उतरले आहेत. कृषी समाजाला जे त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्या त्या कृषी समाजाच्या मागण्या सुद्धा लवकर शासनाने त्या निकाली काढावा. त्यांच्या मागण्या काय आहेत त्या मान्य करावा, ताबडतोब बाजार खुला करावा. विजय लाने.